तू 15 तास काम कर, नाहीतर 20 तास काम कर. मला काहीही फरक पडत नाही. तुझी वर्क लाईफ बॅलन्स तू तुझ्या ढुंगणामध्ये घाल. मला काही फरक पडत नाही. तू माझं टार्गेट कंप्लीट करून दिलंच पाहिजे. माझा टास्क ॲट द डे ऑफला कंप्लीट करून पाहिजे. मित्रांनो, असं बोलणारे बॉस हे प्रत्येक कंपनीमध्ये बघायला भेटतात मित्रांनो. इंडियामध्ये तर हे एन्व्हायर्नमेंट एवढं भारी आहे ना, की अक्षरशः आपल्या पोरांना सवय लागलेली आहे, की माझा शिफ्ट टायमिंग 10 तासाचा नाही तर 16 तासाचा आहे. डोके आपले आहे ना अक्षरशः चेंज व्हायला लागलेले आहेत. वर्क लाईफ बॅलन्स आपल्याला माहितीच नाही. आपल्याला एवढंच वाटतं, की 5 दिवस आपल्याला कंटिन्यू मेहनत करायची. त्यानंतर काय 2 दिवस सुट्ट्या आहे. परंतु काही-काही लोकांना ह्या 2 दिवसाला देखील काम करावं लागतं मित्रांनो. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये अशा गोष्टी का होतात? बाहेरच्या कंट्रीमध्ये का होत नाही? बाहेरच्या कंट्रीमध्ये जर बघितलं मित्रांनो, 9 वाजता एखादा जर लॉग इन करत असेल, तर 5 वाजता लॉग आउट करतो. तिथले कॉर्पोरेट लॉ एवढे स्ट्राँग आहेत, की अक्षरशः तुम्हाला अर्धा तास, 15 मिनिटं जर कोणी असं फोर्सफुली बसून ठेवलं, तर तुम्ही त्याच्यावरती सू करू शकता. सू म्हणल्यावरती मुतायचं नाही मित्रांनो, तर सूचा अर्थ असतो तिथले जे लीगल लॉजनुसार त्या कंपनीवरती कारवाई करू शकता. बिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये लाखो डॉलर तुम्हाला त्या एम्प्लॉयीला हॅरेसमेंट झाली म्हणून द्यावं लागतात मित्रांनो, त्या कंपनीला द्यावं लागतात. असे त्यांचे लॉ आहेत आणि आपले लॉ मित्रांनो, आपले लॉ आहे ना अक्षरशः गाढवाच्या गांडीत घुसलेले आहेत. काय बोलावं मित्रांनो, एवढं घाण बोलावं लागतं मित्रांनो. कारण आपल्या इथं 20-20 तास पोरं जरी काम केलं ना, तरी देखील ह्या लोकांना सॅटिस्फॅक्शन नाहीये. यांचं मन समाधान होत नाही. अजून दे, अजून दे, अजून दे, एवढंच ह्यांचं चालू आहे.